मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आता जीवाच्या गाडीत येऊन बसते. तेव्हा हे पाहताच जीवाला धक्का बसतो आणि तो लगेचच विचारतो, काव्या, अगं तू का आली आहेस गाडीत? कुणीतरी बघेल ना. ती मग रागातच म्हणते, अरे बापरे, प्रॉब्लेम काय आहे मग? म्हणजे तुझ्या शेजारच्या सीटवर बसण्याचा हक्क फक्त तुझ्या बायकोचा आहे, बरोबर ना? मी तर काय तुझी बायको नाहीये. आणि या सीटवर बसण्याचा हक्क फक्त आणि फक्त नंदिनी जीवा देशमुखचा आहे, बरोबर का? असं ती पुन्हा पुन्हा जीवाला विचारते. जीवा उत्तर देण्याचं टाळत असतो. ती लगेचच कॉंग्रॅच्युलेशन्स असं जीवाला म्हणते. तेव्हा जीवा आता रागातच म्हणतो, काय बोलतीस काय तू आणि कशाबद्दल बोलतीयस? तेव्हा आता काव्या म्हणते, कशाबद्दल म्हणजे तुमच्या सुखी संसाराची अगदी मस्त सुरुवात केल्यामुळे आणि सर्व गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त तूच पुढाकार घेतल्याबद्दल आणि इतक्या लवकर मूव ऑन करणं जमल्याबद्दल. तेव्हा तो आता रागातच विचारतो, तू मूर्ख आहेस का? तेव्हा ती म्हणते, हो मी मूर्खच आहे. अरे, ज्याचं प्रेम इतकं रातोरात बदलणार होतं ना, त्याच्यावर मी जीव लावून बसलीये. असं म्हणून ती त्याला जाब विचारते की काय झालंय काय जीवा तुला? इतका कसा बदललास रे तू? आणि इतक्यात विसरलास सुद्धा तू मला? अरे जीवा, जरा आठव, काय म्हणालास काय होता मला तू? नावापुढे आणि तुझ्या नावानंतर दुसरं कुणाचंही नाव लागलेलं मी सहन करू शकणार नाही. तू बोललेलास ना, मग आता लागलं की माझ्या नावासमोर दुसऱ्या कुणाचं तरी नाव. तरीही तुला काहीच फरक पडत नाहीये का? मग जीवा जोरातच ओरडतो, हे बघ तू ना शांत बस. मग आता काव्यासुद्धा आवाज चढवूनच बोलते, जीवा मलाही आवाज चढवता येतो, त्यामुळे आवाज खाली कर. आणि आवाज मलाही चढवता येतो, जो तुझ्याच घरामध्ये मी चढवून दाखवलाय. मग आता ती इमोशनल होते आणि म्हणते, मला हाच प्रश्न पडतोय की माझ्यासाठी गुंडांबरोबर लढणारा फेअरलेस जीवा खरा होता, की माझ्या ताईच्या आणि तुझ्या आईच्या पदरामागे लपून आपलं नातं नाकारणारा खरा जीवा आहे. असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता ती पुन्हा त्याला विचारू लागते, बोल ना, कुठला जीवा खरा आहे? बोल ना, तू बोल. आणि खरं तर तो आधीचाच जीवा मला आपलं मानण्याची इच्छा आहे आणि त्याची माझ्यासाठी काहीही करायची तयारी होती. ज्याला माझ्या नावापुढे ॲक्सिडेंटली पार्थचं नाव लागलं तरी अगदी त्रास व्हायचा आणि त्याचं हार्टसुद्धा स्किप व्हायचं. पण आता तोच जीवा मला आणि पार्थला एका रूममध्ये जाताना अगदी शांतपणे पाहतो. मग आता जीवाला हे ऐकून जरा धक्काच बसतो. ती म्हणते, मला विश्वासच बसत नाही की या काव्या मोहितेला तू पुढाकार घेऊन प्रपोज केलं होतं. तेव्हा आता तो म्हणतो, ए माझा ऐक आणि जरा शांत बोल, कारण कुणी आलं ना तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा काव्या रागावूनच म्हणते की येऊ देत, कुणी आलं ना तर येऊ देत, मला काहीही फरक पडत नाही जीवा. आणि येऊन येऊन तरी कोण येणार आहे? नंदिनी ताई ना. मग इतका घाबरतोस का तू नंदिनी ताईला? काय चाललंय काय तुमचं? अरे एकीकडे ती नंदिनी ताई मला म्हणते की सगळं कर ॲक्सेप्ट, पार्थला ॲक्सेप्ट आणि झोपू देत त्यांना तुमच्या रूममध्ये. का माहिती आहे का? कारण तुम्ही दोघे ना सुखाने झोपता ना तुमच्या रूममध्ये म्हणून. अरे मस्त चाललंय ना तुमच्या दोघांचं सगळं. तुमचा तर रोमांससुद्धा सुरू झाला आहे आता. तेव्हा जीवा आता वैतागतो आणि म्हणतो, तू उगीच डोक्यात जाऊ नकोस हा. तेव्हा ती म्हणते, अरे डोक्यातच जाणार रे मी आता डोक्यातच जाणार, कारण माझ्या मनातली जागा ना नंदिनी ताईने घेतली. असं म्हणून ती तिचं दुःख व्यक्त करते. पुढे ती जाब विचारते, इतकी आवडली का रे माझी नंदिनी ताई तुला? तुम्ही एक काम करा ना जीवा, अरे कराच, दोघे ना जरा हनीमूनला पण जाऊन या. तेव्हा आता जीवा वैतागतो, रागवतो, चिडतो आणि म्हणतो, स्टॉप इट, आय सेड स्टॉप इट. तू काय बोलतीये? तुला तुझं तरी कळतं का बिंडोक? मग काव्यासुद्धा तेवढ्याच रागात म्हणते, काय चुकीचं काय बोलले रे मी? अरे चांगला चालू आहे की तुझा आणि ताईचा संसार. सगळं काही अगदी तुमचं उत्तम चालू आहे. एकत्र रात्री फिरायला काय जाता, लेट नाईट डिनरला काय जाताय आणि डेटवर सुद्धा जाताय. अजून काय पाहिजे आणि अजून काय बाकी आहे? ताई तुझ्या या बाजूच्या सीटवर अगदी हक्काने बसते आणि तू काय दिलदार नवरा, एक मागितला तर 100 रुपयाचे 5 गजरे तिला घेऊन दिलेस. अगदी मस्त चाललंय तुमचं, सगळं छान चाललंय. असं म्हणून काव्या आता जीवाला त्याची चूक दाखवून देत असते. त्यानंतर काव्या हसतच विचारते, काय रे, तू दाखवल्या का तुझ्या बायकोला आवडत्या सगळ्या जागा? अरे तू फिरायला घेऊन जातोस ना तिला तुझ्या आवडत्या जागा, त्या नरिमन पॉइंट, सी लिंक आणि मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी, तिकडे घेऊन गेलास का तू तिला तिकडे? आणि अजूनही असं बोलतोस का तू तिला, ही माझी आवडती जागा आणि ही माझ्या आवडती मुलगी? तेव्हा जीवा वैतागूनच म्हणतो, तू काय बोलतेस? तुला तुझं तरी कळतं का?
कुठला विषय तू कुठे घेऊन चालली आहेस? तू ना त्या रम्यासारखी साऊंड करतेस. अरे पण रम्यामध्ये माझ्या एवढी ना हिंमत नाही आहे. कारण एक दिवशी जीवाना मी खरंच विचार केला की जावं आणि आईबाबांना सगळं काही सांगावं. आणि त्याच रात्री मी तरातरा निघून सुद्धा गेले होते घरी. पण घरी गेल्यानंतर समजलं की आईची एन्जिओग्राफी करायची आहे. मग काय गप्प बसले, नाही बोलू शकले काही. मी कुठल्या तोंडाने बोलू आईबाबांना हे सगळं? जे काही बोलायचं होतं ते सगळं गिळलं आणि शांतपणे आले निघून घरी. तेव्हा आता लगेचच ती जीवाला जाब विचारते, तुला माझी अवस्था बघून थोडासुद्धा त्रास होत नाही का रे? तेव्हा जीवा म्हणतो, हे बघ तू प्लीज शांत हो आणि मी काय बोलतोय ना ते ऐकून घे जरा. तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते की काय ऐकायचंय आता, मला नाही ऐकायचंय काही. तेव्हा आता तो म्हणतो, ऐकणार असशील ना तरच सांगतो, नाही तर कुठे जायचं आहे ना ते सांग, मी तुला तिकडे सोडून येतो. असं तो आता खूपच रागात म्हणतो. त्यासाठी तूच तयार होणार आणि माझ्यावर चिडचिड सुद्धा तूच करणार. त्याचबरोबर गन पॉईंटवर मलाच तू घेणार. मी काय करू सांग ना, तू काय करू काय मी? अगं मला तर कुणाकडे ना व्यक्त सुद्धा होता येत नाहीये. आणि घरच्यांना तरी मी काय बोलू? कारण ते म्हणणार, जीवा अरे लग्न तर तू तुझ्या मनाने केलं आहे, मर्जीने केलं आहे नंदिनी बरोबर. पण त्यांना काय माहीत की मला आतून किती त्रास होतोय ते. असं म्हणून जीवासुद्धा आता रडू लागतो. आणि त्यात तुझी ती ताई इतकं चांगलं वागतीये ना माझ्याशी आणि मी धड बोलत सुद्धा नाही तिच्याबरोबर. तो त्रास होतोय तो वेगळा, ते गिल्ट आहे ते वेगळंच. माझी ना आतून सध्या आता घुसमट व्हायला लागली आहे. असं आता जीवा मोकळं करत तिला सांगतो. माझा ना आता कोंडमारा झाला आहे आणि त्या दिवशी मला प्रचंड त्रास होत होता, म्हणूनच मी दारू प्यायला गेलो होतो. हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. नेहमीचा बार फुल होता म्हणून रस्त्यात गाडी लावली आणि दारू प्यायला बसलो तिथेच. तर पोलिसांनी पकडलं मला. मी फोन केला नव्हता नंदिनीला, तिचा फोन आला मला. तेव्हा फोन गाडीत होता आणि नेमका तो फोन पोलिसांनी उचलला. त्यांनी सांगितलं तिला आणि म्हणूनच मला सोडवण्यासाठी ती धावत आली. आणि माझ्यासाठी खोटं सुद्धा बोलली ती आई बरोबर. काय डिनरला किंवा मुंबई दर्शन करायला गेलो नव्हतो आम्ही. त्या दिवशी मला खूप त्रास होत होता म्हणून मी दारू प्यायला गेलो, मला पोलिसांनी पकडलं आणि तिने मला येऊन सोडवलं, दॅट साईड. आणि बाकी काहीही घडलं नव्हतं. असं तो आता काव्याला एक्सप्लेनेशन देऊ लागतो. त्यानंतर आता काव्या म्हणते, इथून पुढे एक काम कर जीवा ना, तू घरात बसूनच दारू पी. म्हणजे त्या नशेत तरी आपल्याबद्दल सांगण्याची हिंमत येईल तुझ्यामध्ये. किंवा तुझ्याबरोबर ना जराची दारू मला सुद्धा प्यायलाच दे, म्हणजे मी तरी नशेत बोलू शकेन. कारण असं सर्वांसमोर आपल्या दोघांमध्ये सुद्धा हिंमत नाही की आपण आपलं नातं जगासमोर सांगू. तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. अरे तुला सांगू जीवा, ताईच्या चांगलं वागण्याचा त्रास होतो ना, तसं मलाही त्या पार्कच्या चांगुलपणाचा खूप त्रास होतो. अरे मला खूप ओझं वाटतं. अरे ते चांगलं वागतात माझ्याबरोबर, पण मी ना नेहमी काहीतरी असं विचित्रसारखं वागत राहते आणि मी नाही वागू शकत तसं त्यांच्याशी. आणि जीवा मी नाही रे आता हँडल करू शकत आहे सगळं काही. अरे मी पूर्णपणे थकली आहे. तुझा सगळा राग ना मी पार्थवर काढतीये. ते कितीही माझ्याशी चांगलं वागले ना तरीही सतत अशी चिडचिडच करत असते. मी काय करू ना मला खरंच कळत नाही. आता ते दोघेही आपल्या मनातील दुःख एकमेकांना सांगत खूप रडत असतात. अजूनही वेळ गेलेली नाहीये जीवा, मला नाही सहन होत. आपल्या नात्याचा तू विचार कर, आपण सगळ्यांना सांगूयात. असं काव्या तळमळीने त्याच्यासमोर सांगत असते. मग आता तो म्हणतो, तुला कळत नाहीये का काव्या, तुझ्या ताईचं विश्वासघाताबद्दल काय मत आहे ते? ती काय म्हणाली होती माहितीये का? एक वेळ माझं नुकसान केलं तरीही चालेल, पण विश्वासघात तर अजिबात सहन करणार नाही, असं ती एकदा म्हणाली होती. तेव्हा काव्य आता जीवाकडे खूप वेळ पाहतच राहते. मग आता तो म्हणतो, या सगळ्याने ना आपल्या हाती खरंच काही लागणार नाहीये काव्या. तू जळत राहशील आणि मी धुमसत राहील, बस एवढंच होईल. प्लीज काव्या तू समजून घे आणि पुन्हा कोणाच्याही प्रेमात पडण्याची माझी इच्छा नाही आहे. तेव्हा काव्या रागातच म्हणते, नाहीच पडायचंयस तू जीवा कोणाच्याही प्रेमात, आणि माझ्या ताईच्या जवळसुद्धा जायचं नाहीयेस जीवा तू. तिच्या प्रेमात बिमात पडला ना तर याद राख जीवा तू. असं म्हणून काव्या मोठ्यानेच म्हणते, जीवा हे बघ, मी तुझ्यावरचा अजून माझा हक्क अजिबातच सोडलेला नाहीये. अजून तू फक्त माझा होतास आणि माझाच राहशील. असं म्हणून काव्या आता रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर काव्या गाडीतून खाली उतरते आणि तेथून निघून जाते.
तर जीवाला आता खूप टेन्शन येतं. त्यानंतर संध्याकाळी आता मानिनी ही कल्पनाला सांगते दह्यातील कोशिंबीर करणार. मग आता ती म्हणते हो करते, असं म्हणून ती किचनमध्ये जाते. तर मानिनी आपलं काम करू लागते. तेवढ्यातच पार्थ फोनवर बोलत तेथे येतो. पाठोपाठ रम्यासुद्धा असते. वसू तितक्यातच तेथे येते. मग आता रम्याला पाहून वसूला खूपच आनंद होतो. मग रम्या धावतच पुढे जाते आणि लगेचच तिच्या आईला म्हणजे वसूला मिठी मारते आणि म्हणते आई खरंच आजचा दिवस ना खूप छान गेला. त्यावेळी वसू म्हणते की खरंच आज तू खूप खुश दिसतीये. त्यावेळी मानिनी मात्र मागे त्या दोघींचं बोलणं ऐकू लागते आणि तिला रम्याचा रागच आलेला असतो. तेव्हा रम्या म्हणते आई तुला सांगू का, अगं खरंच सर्वांनी एवढं छान वेलकम केलं, तुला सांगू कसं मी. अगं आज खूप दिवसानंतर मी गेले ना ऑफिसला म्हणून, आणि पार्थबद्दल तुला काय सांगू. तेव्हा आता मानिनी विचारते काय पार्थचं. त्यावेळी आता रम्या लगेचच म्हणते काही नाही, पार्थने मला छान काम दिलं ना म्हणून आजचा दिवस खरंच खूप छान गेला, नाहीतर घरात बसून बसून ना मला खरंच खूप बोर होतं. पुढे रम्या आता बडबडच करत राहते. म्हणते की आई तुला कसं सांगू, अगं घरी बसून बसून ना मला खूप बोर होत होतं, परंतु आज पार्थने ना मला छान काम दिलं, त्यामुळे मला अगदी फ्रेश वाटलं. घरी बसून ना सारखा सारखा तोच विचार मनात येतो आणि मग खूप बोर होतं. तेव्हा मानिनी आता सगळं बोलणं ऐकून फक्त आपली मान हलवत असते. त्यानंतर आता मानिनीची रम्याकडे पाठ असल्यामुळे तिला काही समजत नसतं, पण रम्या थोडी पुढे येते आणि रागातच मानिनीकडे पाहून म्हणते मी सुद्धा काहीतरी करू शकते, चांगलं कामसुद्धा करू शकते आणि मला जे हवंय ते अचीव करू शकते आणि माझ्या सजेशनने पार्थला मदतसुद्धा होऊ शकते आणि एवढं समाधान माझ्यासाठी खरंच खूप पुरेसं आहे. तेव्हा मानिनीला रम्याचा खूप राग येतो. तर आता रम्या खरं तर मानिनीला हे सगळं ऐकवत असते. त्यानंतर वसू म्हणते हो ग बाई, तुला असं आनंदी पाहून मलाच खूप छान वाटतंय आणि पार्थला एका तक्रारीची जागा द्यायची नाही, खूप म्हणजे खूप मन लावून काम करायचं. तेव्हा ती म्हणते हो आई मी तसंच करणार. अगं आई जे काही हरवलं आहे ना ते सगळं काही मला पुन्हा मिळवायचंय. आई मला माहीत आहे माझ्या या वागण्यामुळे ना पार्थ खरंच खूप दुखावला गेला आहे, परंतु मला माझ्या कामातून त्याला माझा मनाचा मोठेपणा, त्याचबरोबर माझी काम करण्याची पद्धत काय आहे हे त्याला खरंच दाखवून द्यायचंय. त्याला हेच दाखवून द्यायचंय की मी माझ्या कामामध्ये अगदी बेस्ट आहे आणि मला माझं मिशन मिळालंय आई, असं ती वसूला सांगते. रम्याच्या मनात वेगळंच काहीतरी असतं आणि हे बरोबर मानिनीला समजतं, परंतु लेकीच्या प्रेमापुढे आंधळ्या झालेल्या वसूला माहीतच नसतं की रम्या हे कशासाठी करतीये. असलं मिशन असं मानिनी विचारते. तेव्हा लगेचच रम्या पुढे येते आणि म्हणते की माझं मिशन म्हणजे ध्येय, मला माझं ध्येय सापडलं आहे आणि आता रोज मी ऑफिसला जाणार आणि पार्थसोबत काम करणार, यानेच मला खूप आनंद होईल आणि माझं मनसुद्धा रमेल. तेव्हा मानिनी टोमणा मारते की कामच कर. मग आता वसू लगेचच रम्याची बाजू घेत म्हणते कामच करणार ना गं मानिनी, आता ऑफिसला जाऊन ती काही टाईमपास करणार आहे का. त्यावेळी रम्या म्हणते हो बघ ना आई आता तूच. मग आता वसू लगेचच म्हणते बाळा तू खूप दमली असशील ना काम करून करून दिवसभर, आता जा बरं तुझ्या रूममध्ये फ्रेश हो छान, मी तुझ्यासाठी ना मस्तपैकी कॉफी घेऊन येते. तेव्हा आता रम्या म्हणते हो आई, असं म्हणून ती लगेचच आता रूममध्ये जायला निघते. तर आता रम्या तिथून जात असताना मानिनी डोकावूनच तिच्याकडे पाहते, कारण रम्याचं काय इंटेन्शन आहे ना हे बरोबर मानिनीला समजलेलं असतं. दुसऱ्या दिवशी शारदा ही काम करत बसलेली असते. तेव्हा आता काव्या तेथे जाते. काव्याला असं अचानक पाहून लगेचच शारदा विचारते काय ग काव्या, अशी अचानक आली, सगळं ठीक आहे ना बाळा. मग आता काव्या तेथे बसते आणि म्हणते काय ग आई, असं अजून किती दिवस तू मला विचारणार आहेस की सगळं ठीक आहे की नाही, आणि कसं आहे ना प्रत्येक वेळी मी तिकडे अशी भांडणं करून आलेले नसते. हा शारदा म्हणते की अगं बाळा तसं नाहीये, मला असं म्हणायचं नव्हतं, तू सहजच आली असशील ना तर मलाही छान वाटतं ना मग, आणि जर तू टेन्शनमध्ये असेल तर मलाही चैन पडत नाही, असं म्हणून ती काव्याचा मूड अगदी फ्रेश करते. त्यावेळी काव्या म्हणते आई तुझी तब्येत कशी आहे. तेव्हा शारदा म्हणते बरी आहे आता, अगं मोड आलेली मटकी आहे, मिसळ करू, तू खाशील का. तेव्हा आता शारदाचा हा उत्साह पाहून लगेचच काव्या म्हणते आई मातोश्री जरा शांत राहा, तब्येतीची काळजी घ्या, आता बसायचं आणि आराम करण्याची तुम्हाला खूप गरज आहे, असं आता काव्या शांतपणे म्हणते. आणि हे काय उशा वगैरे घेऊन बसली असतो, असं काव्या विचारते. तेव्हा शारदा म्हणते अगं बाळा तुझ्या खोलीमध्ये ज्या उशा आहेत ना त्याची जे कवर होते ना ते धुवायला आलेत, म्हटलं की धुवून काढावेत जरा. तेव्हा काव्या म्हणते की इकडे दे मी करते सगळं, आणि नवीन कवर्स कुठे आहेत, मागच्या कपाटामध्ये आहेत ना, मी घेते हां, असं म्हणून काव्या लगेचच कपाट उघडते.
त्यानंतर काव्य आता कपाट उघडते आणि लगेचच शारदाकडे पाहते आणि म्हणते, आई अगं माझं कपाट उघडंच होतं. तेव्हा आता शारदा म्हणते, नाही गं बाळा, मी बंद केलं होतं. त्यावेळी काव्य म्हणते, नाही गं आई, तू बघितलं नाहीस का आत्ता, मी असं ओपन केलं लगेचच. अगं आई, असं कसं गं, तुला माहीत आहे ना माझ्या कपाटामध्ये काय काय आहे, असं काव्या विचारते आणि खूपच घाबरते. त्यानंतर ती आता म्हणते, आई माझं लॉकेट नाही सापडत आहे. तेव्हा शारदा आणि काव्या दोघीही खूपच घाबरतात, कारण ते लॉकेट कुठे आहे दोघींनाही माहीत नसतं. त्या दोघीही आता एकमेकींकडे पाहतच राहतात. तर काव्याला आता घामच फुटतो, नक्की ते लॉकेट इथून कुठे गायब झालं असेल हा प्रश्न तिला पडतो. तर दुसरीकडे जीवा आता हॉलमध्ये असतो आणि विचार करत असतो काव्याचाच. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि विचारते, जीवा काय झालं तुम्हाला, तुम्ही एवढे शांत शांत, काही हवं आहे का तुम्हाला, चहा बनवून देऊ का तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको, मला चहा वगैरे काहीही नको आहे. तेवढ्यातच आरू आता तेथे धावत येते आणि ताई असं म्हणते. लगेचच नंदिनीकडे तिला घट्ट मिठी मारते आणि अशी गोल गोल फिरवते. तेव्हा तू कशी आहेस ताई असं म्हणून आता आरू लगेचच तिला पुन्हा पुन्हा मिठी मारत असते. तेव्हा अचानक कशी ग आलीस, तुला खूप छान वाटलं हा भेटून, असं नंदिनी म्हणते. तेव्हा हाय जिजू असं आरू म्हणते. मग जीवासुद्धा आता हाय असं म्हणतो. अचानक आलीच कशी अगं तू, असं आता नंदिनी विचारते. मग आता तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून आले, असं आरू म्हणते. आणि हे काय ग, तू फार बारीक झालीस. त्यावेळी आरू विचारते, काय मी आणि बारीक झाले. मग आता नंदिनी म्हणते, बारीक झाली ना, छान दिसतीयस तू अगं, खूप छान दिसतीयस. आणि मी ना तुझ्यावर खूप चिडली आहे. तू आजकाल हल्ली मला एकसुद्धा फोन करत नाही. आई बाबा कसे आहेत, त्यांची तब्येत बरी आहे ना, असं नंदिनी विचारते. आणि तुझी स्कूटी कशी आहेस, मेंटेन वगैरे करते की नाही, असं नंदिनी विचारते. मग आता नंदिनी सारखा सारखा प्रश्न विचारते. ते पाहून आरू म्हणते, काय अगं ताई, किती प्रश्न ते विचारतेस. जिजू तुम्हाला सुद्धा असं प्रश्न विचारून विचारूनही भांबावून सोडते का हो. आणि मला सांग ताई, अगं तुम्हाला एवढी प्रश्न विचारतेस की तू फोन करत नाही वगैरे, हे झालं ते झालं, आणि तू तरी करते का मला एक तरी फोन. आणि शेवटची घरी कधी आली होती तू. त्यावेळी नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, माझी उलट तपासणी तू घेऊ नकोस. अगं मी ना आत्ता एवढ्यात आईबाबांना भेटायला घरी येणारच आहे. त्यानंतर त्या दोघीही गप्पा मारतात. मग आता नंदिनी म्हणते, ऐक ना, मी तुझ्यासाठी काय बनवू, तुला आवडतात तसे सँडविच बनवू की टोस्ट सँडविच बनवू, बोल ना पटकन काय बनवू. त्यावेळी आता आरू म्हणते, मी कॅन्टीनमध्ये मस्त मिसळपाव हाणून आले आहे, त्यामुळे मला काहीच नको. त्यावेळी नंदिनी म्हणते, पण मी तुझ्यासाठी कॉफी तर नक्कीच बनवणार. तेव्हा आता आरू म्हणते, ओके फाईन, तुला करायची असेल तर तू कर. त्यानंतर आता ती ते लॉकेट हातात घेते. नंदिनी आणि जीवाचं एकदमच लक्ष त्या लॉकेटकडे जातं. नंदिनीला माहीतच नसतं की ते लॉकेट नक्की कसलं आहे, परंतु जीवाला माहीत असतं की ते काव्याचं लॉकेट आहे आणि त्याच्यामध्ये माझा आणि काव्याचा फोटो आहे म्हणून. मग आता तो जरा घाबरतोस. नंदिनी आता विचारते, काय ग, हे काय आहे, काय घातलंय हे तू गळ्यामध्ये. अरे वा, किती छान लॉकेट आहे, मस्त आहे हा, असं नंदिनी आता म्हणते. तेव्हा आरू म्हणते, हो मग छानच आहे माझं लॉकेट. नंदिनी म्हणते, अगं छान दिसतंय तुला ते. आरू म्हणते, हो छानच दिसतंय ना. तर आता हे सगळं ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो आरूकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता शारदा विचारते, काय झालं बाळा, लॉकेट नाही आहे का, तिथेच असेल अगं. तेव्हा काव्या म्हणते, नाही आई अगं, मी इथे पाहिलं ना, मी इथेच ठेवलं होतं वरचेवर. मग आता शारदासुद्धा तिच्या जवळ जाते आणि म्हणते, नीट बघ बाळा. म्हणते की आई अगं, मी नीटच बघितलंय सगळीकडे, अगं नाही आहे ना लॉकेट इथे. आई कुठे गेलं असेल ग ते लॉकेट, असं म्हणून आता ती खूपच काळजीत पडते. तेव्हा ती म्हणते, लॉकेट मिळायला पाहिजे ग आई, कारण तुला माहीत आहे ना त्या लॉकेटमध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे म्हणून. तेव्हा शारदा म्हणते, हो ग बाळा. त्यानंतर ती म्हणते की ते लॉकेट जर कुणाच्या हातात जर पडलं ना तर सगळंच संपलं. शारदा तिला अजून पुन्हा एकदा पाहायला सांगते, पण ते लॉकेट तिला कुठेच सापडत नसतं. त्यानंतर आता ती विचारते, आई इथे कोणी येऊन गेलं होतं का ग. लगेचच शारदा म्हणते, नाही ग बाळा, कोणी नाही आलं इथे. मग आता काव्याच्या जरा लक्षात काहीतरी येतं म्हणून ती फोन घेते आणि जरा बाहेर जाते. तेव्हा शारदालाही प्रश्न पडतो की कुणी घेतलं असेल माझ्या काव्याचं लॉकेट आणि कुठे गेलं असेल ते लॉकेट. दुसरीकडे आता नंदिनी अजूनही ते लॉकेट हातात घेत ते पाहत असते की किती छान लॉकेट आहे. मग आरू म्हणते, हो मस्त आहे. तेव्हा आता जीवाला
खूप घामच फुटतो, कारण आता तो खूप घाबरलेला असतो. तो मनातच म्हणतो की हे तर काव्याचं लॉकेट आहे आणि त्यामध्ये माझा आणि काव्याचा फोटो आहे. हे लॉकेट हिच्याकडे आलंच कसं, हा प्रश्न त्याला पडतो आणि तो आरूकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या हॉलमध्ये येत लगेचच आरूला फोन करते आणि विचारते की आरू तू कुठे आहेस, माझं लॉकेट घेऊन गेलीस का गं तू? त्यावेळी आता आरू म्हणते हो, मी तुझं लॉकेटच घेऊन आली आहे इकडे, आता ये आणि घे तुझं लॉकेट तुला हवं असेल तर, असं ती हसतच म्हणते. तर आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो. मग त्यानंतर काव्या आता थेट धावतच घरी जायला निघते. ती रस्त्याने सुद्धा पळत असते, तिला काहीही सुचत नसतं. मग त्यानंतर कशीबशी ती आता घरी पोहोचते. मग आता रागातच काव्या म्हणते काढते लॉकेट. तेव्हा आता आरू काढत नाही. मग आता त्यावेळी लगेचच काव्या रागात म्हणते अगं काढ ना ते लॉकेट, असं म्हणून ती तिच्या गळ्यातून आता ते लॉकेटच हिसकावून घेते. तर आता ते लॉकेटच खाली पडतं आणि त्या लॉकेटमध्ये जो कप्पा असतो ना तो असा उघडतो. त्यामध्ये काव्य आणि जीवाचा फोटो असतो. तेव्हा त्या फोटोकडे आता जीवा आणि काव्या पाहतच राहतात आणि जरा घाबरतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.